नमस्कार नमस्कार सुप्रभात आणि नमस्कार मंडळी कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे मी नेहा परांजपे आजच्या या भागात खूप मनापासून आणि सहर्ष स्वागत करते। मंडळी, एक श्लोक मला आठवला आणि म्हणून तो तुमच्यासाठी आज म्हणते। अंगिकम भुवनम यस्य वाचिकम सर्व वाङ्मयम आहार्यम चंद्र तारादी त्वं वंदे सात्विकम शिवम। म्हणजेच ज्याचं अंग किंवा ज्याचं शरीर हे संपूर्ण विश्व आहे किंवा ज्याला सगळ्या भाषांचं ज्ञान आहे किंवा आपण जसं म्हणतो की ज्यांचं आहार्यम म्हणजेच अलंकार किंवा ज्यांचे दागदागिने हे चंद्र सूर्य तारे आहेत, असा तो आपला शंकर भगवान किंवा ईश्वर शिव, त्याची आपण आराधना सर्वप्रथम कार्यक्रमात करत आहोत। मला सगळ्यांना हे सांगावंसं वाटतं, दैनंदिन आपण जे जीवन आपलं असतं रोजचं, त्यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात आणि आपण त्या विचारांबद्दल सुद्धा विचार करत असतो। तर मला ही माहिती मिळाली होती वाचताना की दिवसभरात एक साधारण मनुष्य 70,000हून अधिक किंवा 70,000पर्यंत विचारांबद्दल विचार करतो, म्हणजेच घटनांबद्दल विचार करत असतो। आणि आज त्याच विचारांबद्दल मंथन करण्यासाठी की आपले आजचे जे पाहुणे आहे त्यांनी किती विचारपूर्वक त्यांचा संपूर्ण जो प्रवास आहे करिअरचा म्हणा किंवा जीवनातला तो घडवलाय, त्याबद्दल आपण विचार मंथन करूया, पण गप्पांच्या स्वरूपात म्हणजेच खेळीमेळीत। स्वागत करूया आजच्या पाहुण्यांचे। ओळख करून देते, आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत प्रसिद्ध रंगकर्मी म्हणूया किंवा अभिनेता किंवा दिग्दर्शक किंवा निर्माता असे सगळ्या छटांनी किंवा बहुरंगी म्हणता येईल विविध रंगांनी नटलेले आपले रंगकर्मी श्री प्रदीप कबरे सर। सर, कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते। नमस्कार। आणि मला छान वाटतंय, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, अनेक वर्षानंतर दूरदर्शनवर पुन्हा आलोय, आनंद वेगळाच आहे। अनेक चित्रपट, अनेक नाटकं आणि आपण मालिका पण केलेल्या आहेत, त्याचबरोबर रेडिओ, टीव्ही आणि आपण मोठा पडदा आपण म्हणतो तसं, त्या सगळ्यावर तुम्ही गाजलेले आहात। पण आता सुरुवात आपण पहिले बालपणापासून करणार आहोत, कारण मी तुमच्याबद्दल थोडंसंच वाचता आलं मला तुमच्याच पुस्तकात। तर त्यामध्ये मी हे वाचलं की तुम्हाला पतंग उडवायची खूप हौस होती जी तुम्ही मला सांगितली नव्हती। तर आता बालपणाबद्दल सांगा, कसं झालं? कारण माझं जे बालपण होतं म्हणजे साधारण 1960 ते 1970चा काळ, हा आमच्या वेळी तिकडे म्हणजे मुंबईमध्ये एकतर मी बोरिवली सारख्या उपनगरात राहत होतो आणि त्यामुळे तिकडे मैदानं खूप होती आणि त्यामुळे हे पतंग उडवणं किंवा मैदानी खेळ खेळणं ह्याला एक वेगळा आनंद होता। आणि ते पतंग म्हणजे त्या मैदानामध्ये एकेका वेळी 20-20, 25-25 मुलं आपापले पतंग आकाशामध्ये उडवायचे आणि ते स्थिर, तो पतंग स्थिर ठेवण्यामध्ये मला खूप आनंद वाटायचा। म्हणजे कुणाचा पतंग कापणं किंवा तो हे करणं तो त्याच्यामध्ये खूप आनंद नव्हता, पण पतंग स्थिर ठेवणं आणि त्या स्थिर पतंगाकडे पाहत राहणं ही एक वेगळी गंमत होती खरंच। आणि ती तशी त्या कंडिशनमध्ये त्या स्थितीत ठेवणं पतंग, यात पण खूप मजा असते। ताणलेला दोरा असतो, आपल्याला रंग दिसत असतो। तुम्ही लिहिलेल्याप्रमाणे की तुमची पतंग जर कापल्या गेली तर तुम्हाला एवढं वाईट नाही वाटायचं, पण झाडात अडकली तर खूप वाईट वाटायचं खरंय। तर हा असा बालपणाचा तुमचा प्रवास होता, पण शाळेपासूनच नाटकाची किंवा अभिनयाची आवड होती का? अगदी खरं सांगायचं तर हो। बरं। कारण माझ्या बालपणामध्ये साधारणपणे सांस्कृतिक क्षेत्र म्हटली तर ती गिरगाव होती, दादर, थोडंफार विलेपार्ले, पण हे कांदिवली, बोरिवली, दहिसर हे थोडंसं ग्रामीण भागातच तेव्हा गणलं जायचं। आणि त्यामुळे शाळेमध्ये 4थी पासून एक जी अभिनयाची आवड लागली ती अगदी म्हणजे माझी जुनी SSC होती 11वी, आणि 10वीत असताना मला नशिबाने शाळेच्या गॅदरिंगमध्ये करायला गेलो एक या नाटकामध्ये हरिभाऊ हर्षेची प्रमुख भूमिका करण्याची त्या वयात संधी मिळाली आणि ते मात्र त्या मला भूमिकेने खूप वेळ लावलं नाटकाचं।
आणि तीच खरी सुरुवात होती. आणि त्याच्यानंतर कदाचित त्याच्या आधी तुम्ही विचार पण नसेल केला. खरोखर नाही, कारण मला कुठलाही कौटुंबिक अशी पार्श्वभूमी नाही. बरं, माझ्या घरामध्ये कोणी गायक नाही, वादक नाही, अभिनेता तर नाहीच नाही. आणि त्याच्यामुळे त्या एका वेगळ्या वातावरणात शाळेमध्ये मित्रांबरोबर काही नाटकातून कामं केली, स्पर्धेच्या नाही पण एकांकिकेतून बसवून कामं केली. आणि तो रंग जो तोंडाला लागला त्या रंगाचं खूप असं अप्रूप वाटलं आणि खूप आकर्षण वाटलं. खूप छान. आणि मग त्यानंतर म्हणजे तुमचा प्रवास जो झाला तो सुरू झाला, पण त्यावेळी आई वडिलांनी किंवा घरच्यांनी भरपूर सपोर्ट म्हणता येईल म्हणजे त्या वयात की हां तू या क्षेत्रात जा असं तुम्हाला? नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी तशाच कुटुंबातला होतो जिकडे अभ्यासाला जास्त महत्व होतं. आणि संस्कृती हे नाटक वगैरे हे काही याला काही फार मोठं म्हणजे आवडायचं नाही अशातला भाग नाही आहे. पण तेव्हा असं वाटायचं नाटकाचं तू काय करणार, नाटकात तुझं काही करिअर घडू शकत नाही, नाटक हा काही उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकत नाही. त्यामुळे अभ्यास, शिक्षण आणि नोकरी हेच महत्त्वाचं आहे असं जे सर्वसामान्य कुटुंबात असतं तेच माझ्याही घरात होतं. माझ्या आईवडिलांनी कधी विरोध केला नाही, पण तेव्हा सुरुवातीला फार मला साथी तशी मिळाली नाही. आणि त्यामुळे महाविद्यालयीन जीवनामध्ये पहिलं आपलं नाटक जे व्यावसायिक होतं ते कोणतं होतं आणि त्याच्या काही आठवणी असतील तर? त्याची तर खूप सुंदर आठवण आहे. कारण मला इंटर कॉलेजिएटला जेव्हा पहिल्यांदा पारितोषिक मिळालं, अच्छा, ते पारितोषिक मला INTची स्पर्धा असायची, 1974 साल आहे. आणि तेव्हा खूप दिग्गज म्हणजे युनिव्हर्सिटीतले महाविद्यालयातले खूप दिग्गज कलाकार त्याच्यामध्ये भाग घ्यायचे. एक काही कॉलेजेसचा बोलबाला असायचा. आणि अशा कॉलेजच्या स्पर्धेमध्ये, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमध्ये माझी एकांकिका झाली वेटिंग फॉर घासलेट. आणि त्या एकांकिकेसाठी तेव्हा घासलेट हा फार मोठी समस्या होती. मी 1972-73 सालची गोष्ट सांगतोय. आणि त्या एकांकिकेला मला उत्कृष्ट अभिनयाचं इंडियन नॅशनल थिएटरच्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक मिळालं. आणि ती एकांकिकाची होती ती तेव्हाचे दिग्गज अभिनेते सतीश दुभाषी, ते INTचे सर्वेसर्वा होते तेव्हा. त्यांनी पाहिली आणि मला पहिलं INTचं कोंडी हे व्यावसायिक नाटक, अगदी छोटी भूमिका होती 3-4 वाक्यांची, पण त्याचे दिग्दर्शक शंभू मित्रा होते ज्यांनी जागते रहो ही चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आणि दुभाषी मास्तर, सतीश दुभाषी, गणेश सोळंकी आणि रजनी जोशी, जगन्नाथ कांदळकर असे दिग्गज कलाकार त्यात होते. त्यामुळे तो जो माझा तालमीचा 1 महिना होता त्यांनी खूप काही शिकवलं आणि तिकडेच सुरुवात झाली. पण सर, मला आता एक खूप वेगळाच प्रश्न पडला आहे की तो जो काळ होता आणि त्या काळात तुम्ही 1-1.5 महिना जी काय प्रॅक्टिस रिहर्सल केली त्याच्यामध्ये तुम्हाला विविध कलाकारांकडून मोठ्या शिकता आलं खूप सारं. ते असं मांडता येतं का कधी शब्दात? कारण तो जो अनुभव आहे शब्दात मांडता येईल ते अगदी सहज आहे. कारण तेव्हाची जी तालीम होती ती आतासारखी ठराविक तास, मी 2 तास आहे, मी 4 तास आहे. काळ बदललाय, त्यात कोणाचा दोष नाही आहे. पण तेव्हाची तालीम असायची ती, विश्वास ठेवा, रंगभवनला तालीम असायची कोंडिया नाटकाची. आणि संध्याकाळी 6 ते पहाटे सकाळी 6 पर्यंत तालीम असायची. कारण दुभाषी मास्तरांची 2 नाटकं चालली होती, सूर राहू दे आणि बेईमान. अच्छा. आणि त्यावेळेची जी शिस्त, सगळ्यात महत्त्वाचं डोळ्यासमोर आहे ती शिस्त. म्हणजे शंभू मित्रा साहेब जी अक्षरशः त्या तालमीच्या वेळी, म्हणजे तुमचं काम असो वा नसो, तुम्ही येऊन ती तालीम बघा. तिकडे कोणी बोलायचं नाही. म्हणजे तेव्हा ट्रान्झिस्टर असायचे. अच्छा. एकदा सोळंकी साहेबांनी ट्रान्झिस्टर आणला होता क्रिकेटची मॅच कॉमेंट्री ऐकण्यासाठी. तो त्यांनी ट्रान्झिस्टर काढून घेतला होता. ही शिस्तप्रियता, वेळ पाळणं आणि आपल्या भूमिकेमध्ये एकरूप होणं, त्या भूमिकेचा अभ्यास करणं म्हणजे काय हे मला त्या पहिल्याच नाटकांनी बरंचसं शिकवलं. नक्कीच. सर, त्यानंतर तुम्ही व्यावसायिक नाटकं सुरू केली करायला अभिनय म्हणून की दुसरी काही नोकरी केली? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये त्याच काळात नोकरीला लागलो. बरं. आणि तेव्हा जे नाटक मी कारण नाटकामध्ये फार पैसे मिळायचे नाहीत त्या काळी. आणि मी खरं सांगू, मी नाटकाकडे कधीच प्रोफेशन म्हणून पाहिलं नाही. इट वॉज माय पॅशन. अच्छा. की नाटक हा एक आनंद देणारी अशी गोष्ट आहे की त्याच्यातून पैसा मिळवायचा आहे हे जवळजवळ 1990 सालापर्यंत मी कधी विचार केला नाही. कारण तोपर्यंत मी नोकरी करत होतो. आणि त्या नोकरीच्या काळातच मी खोली नंबर 5 सारखं नाटक असेल, सखाराम बाइंडर सारखं नाटक असेल, जोडीदार सारखं नाटक असेल, खोलखोल पाणीसारखं, म्हणजे माझ्या जीवनात आणखीन एक फार मोठी व्यक्ती आहे की ज्यांच्याकडे मी खूप काही शिकलो. माझे गुरु रमेश पवार, ज्यांच्याकडून मी अभिनय शिकलो. पण व्यावसायिकता, नाटकाशी प्रामाणिक राहणं,
वेळ सांभाळणं हे सगळं मला कमलाकर सारंग, ज्यांना मी सर म्हणायचो, अच्छा. त्यांनी शिकवलं आणि त्यांच्या मी पहिल्यांदा 3 नाटकात काम केलं. बरं. आणि मग 90 नंतर मी खऱ्या अर्थी व्यावसायिक कलाकार म्हणून एक विचार केला, कारण मी नोकरी सोडली. पण तुम्ही, मला आता तोच किस्सा ऐकायचा आहे की नोकरी का सोडली, किंवा नोकरीतही बरीच म्हणजे वेगवेगळे कंगोरे आहेत त्यात, की तुम्ही हळूहळू या क्षेत्राकडे आले. तर कोणती नोकरी होती आणि कसं सगळं झालं ते प्रेक्षकांना सांगा. काही नाही, 1974 साली शेवटी पैसा हवाच असतो. हो. आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये अच्छा. अकाउंट्स डिपार्टमेंट 2 महिन्यासाठी माझे मित्र होते, म्हणजे माझा मित्र आहे विजय भिरंगी म्हणून. बरं. तो एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होता, ॲडव्हर्टायझिंग रिसर्च अँड मार्केटिंग सर्व्हिसेस, आर्म्स म्हणून. त्यांनी मला 2 महिन्यासाठी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये घेतलं होतं. अच्छा. आणि तिकडे मला एक 300 रुपये पाहते. 300 रुपये खूप होते तेव्हा. हो. आणि त्यावेळी माझं काम त्या माझ्या एजन्सीच्या मालकांना आवडलं, RC खन्ना म्हणून. आणि त्यांनी मला एकाने नोकरी सोडली अकाउंट्समधल्या, म्हणून मला परमनंट केलं. बरं. आणि ते मी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये होतो, म्हणजे बुक किपिंग वगैरे हे सगळा भाग होता. अभिनयाशी संबंध काही नाही. पण ती ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती. आणि एक दिवशी तिकडे आमचे ट्रान्सलेटर, तेव्हा जाहिरात क्षेत्रामध्ये आजही मला वाटतं इंग्रजीतच सगळं आपल्याकडे अजून होतं, आणि मग ते वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन होतं, भाषांतर होतं. मी त्याला ट्रान्सलेशन नाही म्हणणार, मी त्याला ट्रान्सक्रिएशन म्हणेन. तर ते होत असताना एक दिवशी आमचा तो ट्रान्सलेटर ते आले नाहीत, आणि त्यांनी मला एक जाहिरात, माझे स्टुडिओ मॅनेजर होते काकडे म्हणून, त्यांनी सांगितलं जरा हे तू ट्रान्सलेट करशील का रे. आणि मी केलं, आणि त्यांना ते खूप भावलं. आणि असा योगायोगाने मी ट्रान्सलेटर झालो. आणि त्याच दरम्यान दूरदर्शनची 1978 साली मला वाटतं विनय आपटे त्याचे निर्माते होते. दूरदर्शननी ती एकच वर्ष आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घेतली होती. अच्छा. आणि त्या स्पर्धेमध्ये मला पुन्हा एकदा मन पिंजऱ्याचे म्हणून माझं नाटक होतं, त्या नाटकाला उत्कृष्ट अभिनयाचं मला पारितोषिक मिळालं, नाटकाला मिळालं, माझ्या दिग्दर्शकाला मिळालं, माझ्याबरोबर काम केलं होतं त्या अभिनेत्रीला मिळालं. आणि तेव्हा दूरदर्शन एकच होतं. हो. आणि त्या नाटकाचा प्रयोग दूरदर्शनवर दाखवला गेला. बरं. आणि दुसऱ्या दिवशी मला यातली काहीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो, आणि मला चीफ एक्झिक्युटिव्हनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावणं पाठवलं. ते ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकवलेले प्राध्यापक होते, त्यावेळी त्यांचं इंग्लिश ही ब्रिटिश इंग्लिश होतं. बरं. त्यामुळे ते कळायला खूप, आणि मी तसा मराठी माध्यमातून शिकलेला, आणि ती सुरुवात होती. तर त्याच्यामुळे एकतर ते काय बोलताय ते ऐकायला थोडंसं खूप कान देऊन लक्षपूर्वक ऐकावं लागायचं. त्यांनी मला केबिन, मला वाटलं माझ्याकडून काही चूक झाली की काय. त्यांनी मला आतमध्ये बोलवलं, आणि त्यांनी सांगितलं की प्रदीप, मी काल तुझं नाटक पाहिलं, हे सगळं इंग्लिशमध्ये, आणि मला कल्पना नव्हती की तू एवढा चांगला अभिनेताही आहेस, आणि माझी इच्छा आहे की तू आजपासून मीडियामध्ये काम करायचं. क्या बात. आणि त्यांनी मला ज्युनियर मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून फिल्म्सचं काम बघायला दिलं. आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता, की त्याच्यानंतर मग मी ती कंपनी सोडली, आणि मी RTVC रेडिओ TV कमर्शियल्स म्हणून, ज्याच्या कुसुम कपूर आणि बाळासाहेब पाटणकर हे मालक होते. आणि त्या एजन्सी, आणि दॅट टाइम तो एकच अशी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती ज्यांचा स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. आणि तिकडे त्यांना कळलं होतं की मी चांगलं ट्रान्सक्रिएशन करू शकतो. आणि त्या माझ्या 90 पर्यंतच्या नोकरीमध्ये 1980 ते 1990 या नोकरीमध्ये केवळ आणि केवळ RTVCमध्ये मी नोकरीला लागल्यामुळे जवळजवळ 100च्या वरती रेडिओ झंकार गीतं, ज्याची मला रापा कॅग अवॉर्ड्स मिळाली. अशोक पत्कींजींबरोबर अनेक मी जिंगल्स केल्या, त्याच्यानंतर अनेक जाहिराती लिहिल्या, फीचर डॉक्युमेंटरीज लिहिल्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडिओ कार्यक्रम जे असतात. म्हणजे एकेकाळी तुम्हाला सांगतो नाही सर, मी तुम्हाला थांबवू का थोडंसं? बोला ना. कारण असं आहे की तुमचा जो बाकीचा प्रवास आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, आणि तो जाणून घ्यायचा आहे. पण सध्या एका विश्रांतीच्या वेळी एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. कुठेच जाऊ नका, बघत राहा नमस्कार मंडळी. सर, तुम्ही लिखाणाचं पण भरपूर कार्य केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही दूरदर्शनचं म्हणालात, माझ्या आयुष्यामध्ये दूरदर्शनला अनन्यसाधारण महत्व आहे. का तेही सांगतो. इकडचे बरेच लोकांना आजही माहिती आहे. आमच्या त्यावेळेचे माझे सगळे सहकारी आता रिटायर झाले असतील. आपल्या दूरदर्शनवरती गप्पा गोष्टी नावाचा कार्यक्रम व्हायचा. माननीय शिवाजी फुलसुंदर त्याचे निर्माते होते, आणि तेव्हा दूरदर्शन एकच होतं.
आणि ते गप्पा गोष्टीचे 100 एपिसोड पूर्ण करणारे दूरदर्शन हे पहिलं आहे आणि त्याची न्यूज BBC ला दिली गेली होती. आणि त्या गप्पा गोष्टीमुळे जी आम्हाला प्रसिद्धी मिळाली आहे आजही एवढ्या वर्षानंतर 30-35 वर्षानंतर आम्हाला जास्त ओळखलं जातं, निदान मला तरी, ते गप्पा गोष्टीमधल्या माझ्या भूमिकेबद्दल. त्यामुळे दूरदर्शनचं माझ्या जीवनात, माझ्या कलाकार म्हणून जडणघडणीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे, मी प्रामाणिकपणे कबूल करतो. नक्कीच. आणि ती अमिट छाप असते, ती पोचते लोकांपर्यंत. सर, आपण 2500 म्हणता येईल रेडिओसाठी कार्यक्रम लिहिलेले आहेत. ऑलमोस्ट 2500 किंवा त्याच्यापेक्षा जास्तही झाले असतील. आणि विविध चित्रपट मालिका जसं म्हटलं दिग्दर्शन केलेलं आहे, सोबत लिखाण सुद्धा केलंय. पण त्याचबरोबर तुम्ही पुस्तकाचंही लिखाण केलेलं आहे. तर तुमच्या एकंदर लिखाणाची सवय किंवा आवड याबद्दल थोडं सांगा आणि मग तुमच्या पुस्तकाकडे वळूया आपण. नाही, मी म्हटलं तसं की जाहिरात कंपनीमध्ये नोकरी करत असताना मला संधी मिळाली जाहिराती लिहिण्याची. त्याच्यातून रेडिओ जंकार गीतं म्हणजे ज्याला आपण रेडिओ जिंगल्स म्हणतो ती लिहिली. त्याच्यानंतर मला संधी मिळाली तर रेडिओ कार्यक्रम लिहायचे. म्हणजे मी 2500 कार्यक्रम प्रसारित केले, त्यापैकी जवळजवळ 1500 कार्यक्रम मी लिहिले. पण ती एक फार मोठी आठवण आहे की प्रपंच ही रेडिओवरती खूप गाजलेली मालिका होती. म्हणजे मीनावहिनी, टेकाडे भाऊजी आणि पंत आणि फार दिग्गज म्हणजे पु ल, वपू काळे, जयवंत दळवी, शन्ना काका या लोकांनी हे प्रपंच लिहिलेलं आहे. आयुष्यात कधी असं लिखाण आपल्याला करायला मिळेल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण त्याचे जवळजवळ 100-125 प्रोग्राम मी ते कार्यक्रम लिहायचं मला भाग्य मिळालं. पण नेहा हे सगळं ना कमर्शियल लिखाण होतं. जाहिरात हे कमर्शियल लिखाण आहे. पण एक शाश्वत ललित लिखाण, कादंबरी लिहिणं, कथा लिहिणं, ह्याला एक फार वेगळं हे लागतं. आणि ते एक दिवशी मला माझ्या गाडीच्या खिडकीतून एक मला दृश्य दिसलं आणि ते दृश्य पटकन मनाला भावलं आणि असं वाटलं की आपण हे उतरून घ्यावं. सर, तुम्ही या खिडकीतून जे दृश्य दिसलं त्यावरूनच तुम्ही पुस्तक पण लिहिलं. पण मला जसं तुम्ही आता म्हटलं कमर्शियल लिखाण होतं आणि स्वतःसाठी वेगळं लिहिणं यात फरक असतो. पण कमर्शियली पण आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं किंवा क्लायंटला किंवा जे काय प्रोग्रामचं स्वरूप असेल त्या अनुषंगाने आपल्याला कार्यक्रम लिहावा लागतो. ते पण एक टास्क म्हणता येईल. नाही, टास्क म्हणता येईल, पण तिकडे कसं असतं की आपल्याला दुसऱ्याला काय हवं आहे ते समजून लिहावं लागतं. इकडे आपल्याला काय उमजलंय, आपल्याला काय समजलंय ते लिहिण्यामधली जी एक गंमत आहे ती खिडकी की वेगवेगळ्या खिडक्यातून मला दिसलेली दृश्य. गाडीची खिडकी असते, तुमच्या रेल्वेची खिडकी असते, बसची खिडकी असते, घराची खिडकी असते, कार्यालयाची खिडकी असते. या वेगवेगळ्या खिडक्यातून मला दिसलेली दृश्य तशी टिपणं आणि त्याच्यावरती आपल्याला झालेल्या भावनांचं आपण लिखाण करणं हा एक मला वेगळा अनुभव आला. आणि ते मी खिडकी पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशन झालं. आज जवळजवळ 1000 प्रती संपल्या आणि येत्या 7 जानेवारीला मी दुसरी आवृत्ती त्याची काढतोय. हे माझं एक भाग्य आहे. आणि माझं भाग्य आहे की मला ते आता पुस्तक वाचायला मिळालेलं आहे. ते मी वाचणार. सर, आपली नाटक अकादमी सुद्धा आहे, आरती नाटक अकादमी किंवा आरती आर्ट अकॅडमी, आरती आर्ट अकॅडमी आणि गुरु प्रोडक्शन्स म्हणून. तर या 2 संस्थांबद्दल थोडंसं सांगा. गुरु प्रोडक्शन्स ही माझी व्यावसायिक संस्था आहे ज्याच्यातून मी जवळजवळ 9 नाटकांची निर्मिती केली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खोली नंबर 5 असेल, बोल बाबी बोल असेल, हँड्सअप जे माझं आत्ता नाटक चालू आहे, चाफा बोले हा सारखं नाटक आहे, एप्रिल फुल बनायासारखं नाटक, हे व्यावसायिक आहे. पण बोल बाबी बोल हे यांनी मला खूप काही त्या नाटकांनी दिलेलं आहे. आणि त्याच पण आरती आर्ट अकॅडमी हे जे मी म्हटलं की माझ्यातला जो कलाकार आहे, माझी जी पॅशन आहे की मी ज्या बोरिवलीसारख्या ठिकाणून आलो तिकडे मुलांमध्ये ते खूप न्यूनगंड होता. भाषेचा न्यूनगंड, आपल्या व्यक्तिमत्वाचा न्यूनगंड, आपल्याला संधी मिळेल की नाही हा न्यूनगंड. माझं शालेय शिक्षण म्युन्सिपाल्टीच्या शाळेत झालं आहे. मग ते म्युन्सिपाल्टीत आपण शिकलो, पण तो कुठलाही न्यूनगंड परमेश्वरी कृपेने माझ्यात कधी आला नाही. तो या तरुण पिढीत येऊ नये म्हणून त्या आरती आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून मी अनेक मुलांना प्रशिक्षण देतो. रसिकांसाठी म्हणजे अगदी कमी मूल्यामध्ये त्यांनी नाटकं बघावी, प्रायोगिक नाटकं बघावी, असे अनेक उपक्रम या आरती आर्ट अकॅडमीच्या माध्यमातून मी करू शकलो. मंडळी, आता आपण सरांचे काही चित्रपटांबद्दल आणि नाटकांबद्दल इतर असे सगळी क्षणचित्र आपल्याकडे आहेत गोळा केलेली, ती आपण आता स्क्रीनवर बघणार आहोत. तर ती सर्वप्रथम पाहूया आणि गप्पा तशाच सुरू राहतील, पण या चित्रफितीनंतर. थँक्यू. सर, सावत्र याबद्दल तुमच्या काही आठवणी? म्हणजे सख्खा सावत्र या चित्रपटामध्ये मला खूप छान भूमिका मिळाली होती.
हा इचार ठरला पक्का हे मी स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग्स लिहिले होते. भरतच्या वडिलांची मी भूमिका केली होती. हे अमिताभजींच्या हस्ते मला लिखाणाचं ॲडव्हर्टायझिंगचं अवॉर्ड मिळालं होतं. ती एक फार छान माझ्या आयुष्यातली आठवण आहे. हे पुन्हा मला अमीन सयानीजी आणि तेव्हाचे आपले कल्चरल मिनिस्टर त्यांच्या हस्ते मला लिखाणाचं जाहिरातीचं बक्षीस मिळालं होतं. क्या बात आहे. ही खूप आठवण आहे. हे माझी हँडसअप हे नाटक ज्याच्यामध्ये मुख्यतः माझ्याबरोबर अविनाश आणि ऐश्वर्या नारकरनी भूमिका केली होती. खूप गोड कलाकार आहेत दोघे. ही सगळी फार दिग्गज मंडळी आहेत ज्यांचा मी सत्कार केला होता आणि त्यांनी मला मधुर भांडारकरनी मला पकडून ठेवलं होतं रमेश देव साहेबांनी आणि की तू आमच्यावर एक फोटो काढ. ही एक खूप हृदय आठवण आहे. मी त्यांना आता शुभेच्छा देतो. आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी माझ्या कार्यक्रमाला आले होते आणि तेव्हाची ही आठवण आहे. हे माझे 2 मित्र रमेश आज नाही हयात आणि सचिन पेगावकर, ही खूप छान आठवण आहे. लता दिदी आमच्या नाट्य परिषदेच्या कार्यक्रमाला आला होत्या तेव्हा त्यांना रिसीव्ह करण्याचा मान मला मिळाला होता. अनिकेत विश्वासराव आजचा आघाडीचा अभिनेता माझ्याबरोबर इचार ठरला पक्का माफ करा कसं व्हायचं यांचं याच्यामध्ये काम केलं होतं. हे माझी विलनची भूमिका असलेले नाटक होतं चाफा बोले हा आणि ते नाटक खूप गाजलं होतं. हे माझी लाडकी विजय चव्हाण आणि क्षमाराज यांच्याबरोबर हे नाटक आलं होतं. हे स्मिता आणि रमेश भाटकर पुन्हा कसं व्हायचं यांचं अब्सेंट माइंडेड प्रोफेसर. हा मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा प्रमुख कार्य असताना जे मी भाषण दिलं होतं तेव्हा सगळी दिग्गज मंडळी, मला वाटतं अमिताभजी पण होते तिकडे, शरदचंद्ररावजी पवार त्यांच्या हस्ते एका सीडीचं उद्घाटन झालं होतं. या क्षणचित्रांनंतर आता सर परत खूप आठवणींना उजळणी मिळाली असेल ना. आपण बरेचदा असं होतं की सगळे फोटो ठेवतो घरात आणि मग नंतर कधी कधी बघतो. तर खूप छान तुम्हालाही वाटलं असेल, आम्हालाही बघून खूप छान वाटलं. आता एका विश्रांतीची वेळ आहे, छोटासाच ब्रेक आहे, कुठे जाऊ नका, बघत राहा नमस्कार मंडळी. या छोट्याशा विश्रांतीनंतर परत स्वागत नमस्कार मंडळी या कार्यक्रमात. आणि सर आपण या सगळ्या कार्यानंतर म्हणजे अभिनय दिग्दर्शन निर्माता म्हणून कार्य केलेलं आहे विविध क्षेत्रात, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये. तुम्ही राजकारणात सुद्धा आहात, बहुजन विकास आघाडीचे मुंबई शहर अध्यक्ष म्हणून. तर त्या क्षेत्रात का जावंसं वाटलं? नाही, खरं सांगतो मला राजकारणामध्ये कुठलीही महत्वाकांक्षा नाही. केवळ समाजकार्य करायचं, समाजकारण करायचं म्हणून मी राजकारणात आलोय. माननीय हितेंद्र ठाकूरजी यांच्याशी अनेक वर्ष मैत्रीपूर्ण संबंध आणि त्या माध्यमातून मी एक लोकांसाठी काहीतरी चांगलं करावं समाजाशी या भावनेतूनच केवळ राजकारणात आलेलो आहे. आता सर खूप महत्त्वाचा प्रश्न किंवा तुमच्या समक्ष एक आव्हान आहे, कदाचित खूप वर्षानंतर करताय म्हणून, तर थोडंसं अभिनयाचं आम्हाला काहीतरी झलक बघायची आहे. बोल बाबी बोल हे माझं नाटक होतं. खरं तर आज त्याला जवळजवळ 33 वर्ष होऊन गेलेली आहेत. त्यातला एक जो पॅरेग्राफ म्हणजे आपलं बोलणं झालं होतं, मी कदाचित पाठांतरात कुठे चूक झाली तर मला प्रेक्षकांनी देखील क्षमा करावी. पण वडिलांच्या आधिपत्याखाली कायम राहिलेला हा तरुण म्हणजे लहानपणापासून शाळेत कुठल्या जायचं, कॉलेजमध्ये कुठे जायचं, नोकरी कुठे करायची, कुठल्या मुलीशी लग्न करायचं, या दबावाखाली असलेल्या या मुलाची कथा, ज्याचं नाव बाबी बोल बाबी बोल. आणि तो नेहमी वडिलांच्या पलीकडे कधीच जाऊ शकत नाही. त्या ह्याच्यातून त्याच्या बायको देखील वैतागते आणि ती घर सोडून निघून जाते. आणि तेव्हा त्या मुलाला समजून घेण्याऐवजी वडील सांगतात, बघ ती निघून गेली, 6 महिने झालं, अरे लग्न म्हणजे बैठक पक्की हवी, मस्करी वाटली काय, तो गोखल्यांचा चंदू बघ, 2 लग्न केली आहेत, शिवाय बाहेर लफडी आहेत ती वेगळी. आतापर्यंत हे सगळं ऐकलेला हा नाटकाचा शेवट आहे. आणि तेव्हा तो बाबी प्रचंड भडकतो, लेकिन आणि ते काय भडकतो हे सगळ्यात शेवटी कळतं. आणि वडील जेव्हा म्हणतात की बघ ती हे गेली आणि लग्न म्हणजे मस्करी वाटली काय, हां भित्रायस तू, भॅड आहेस तू, हे म्हटल्यानंतर तो उसळतो. आणि वडिलांना कधीही उलट उत्तर न केलेला तो बाबी ज्या आतून उफाळून बाहेर येतो आणि तो ओरडतो, शट अप, हे कसं चाललंय माहिती आहे, घड्याळ मॅन्युफॅक्चरिंग करायची नाहीत आणि इम्पोर्टही करू द्यायची नाहीत आणि वरती टोमणे मारायचे, जपान किती सुधारलाय पहा म्हणून. 20व्या वर्षापर्यंत मैदानी खेळी खेळू द्यायचे नाहीत आणि व्यायामही करू द्यायचा नाही. आणि 21व्या वर्षी गोखल्यांच्या चंदू बरोबर तुलना करायची, सांगायचा गोखल्यांचा चंदू कसा मजबूत दिसतो भाग. पण गोखल्यांचा इतिहास वेगळा, गोखल्यांचा भूगोल वेगळा, गोखल्यांचं अर्थशास्त्र वेगळं, याचा विचार कोणी करायचा. सतत बंधनं घातलीत, याला घाबर त्याला घाबर, याच्यापासून लांब राहा त्याच्यापासून दूर राहा. मग मी आयुष्यात करायचं काय बाबा.
यातून मी एकच शिकलो बाबा, घाबरणं. मी तुम्हाला घाबरलो, मी आईला घाबरलो, मी बायकोला घाबरलो, ज्याच्या ज्याच्या हातात शस्त्र दिसलं त्याला त्याला घाबरलो मी. माणसाची मूलभूत गरज म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. तुमच्या विरुद्ध गेलो तर या तिन्ही गोष्टींपासून वंचित होण्याचा धाक हे तुमचं शस्त्र. आईचं शस्त्र म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल. आणि बायको जी सोडून गेल्यामुळे तुम्ही मला नामर्द ठरवलं, तिचं शस्त्र म्हणजे तिचं स्त्रीत्व. भीतीचं बाळ खडू तुम्ही पाजलत मला बाबा. भारत कधीही सुधारणार नाहीये तुमचं आणि तुमच्या पिढीतल्या बहुतेकांचं लाडकं मन. शतकानुशतके पद्धतशीरपणे शोषला गेलेला कुठला देश सुधारलाय? अजूनही आपल्याकडचे दलित ऊर बडवून घेतात आमच्यावर अन्याय होतोय म्हणून, पण बाहेर पडायचा कोणी प्रयत्न केलाय नाही. कारण त्यांना तुम्ही व्यसन लावलंय, शोषण्याचं, सहन करण्याचं आणि त्या वेदनेतच समाधान मानण्याचं. मलाही तुम्ही तेच व्यसन लावलं बाबा, म्हणून मी सहन करतो. मला वेदना होतात आणि त्या मी एन्जॉय करतो. जितकं तुम्ही मला क्षण एन्जॉय करतात ना, तितक्याच मी असाच राहणार बाबा. तुम्ही मेल्यावर सुद्धा. कदाचित तुम्ही मेल्यावर मी दुसरा बाप शोधीन, पण मी बाप कधीच होऊ शकणार नाही बाबा. कारण एखादा वाट चुकलेला बिंदू सुद्धा दिशा होऊ शकतो, पण त्या दिशेला सूर्य कधीच उगवत नाही बाबा. पण तुम्ही मात्र खरे बाप झालात. तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा मानायला लावलीत मला, पण त्या पूर्वेला माझ्या सूर्याला कधीच उगवू दिलं नाहीत बाबा, कधीच उगवू दिलं नाहीत. खूप सुंदर सर, खूप म्हणता येईल इमोशनल पण आहे आणि तेवढंच मजबूत लिखाण सुद्धा आहे. खूप छान वाटलं. वेळ खरं कमी पडला, अजून गप्पा झाल्या असत्या, पण आले तुम्ही एवढा वेळ घेऊन, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद सर. माझ्याकडून देखील खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांना सुद्धा पुढच्या कार्यक्रमात परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.